गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण रेडी करणार आहोत बॅग. होया, आपण रेडी झालेलो आहोत. आता आपण जाऊया जिमला. गौरव आलेला आहे, तो थांबला वेट करतोय. सो आज थोडं आपल्याला उचलायला सुद्धा उशीर झाला आहे. सो आवरलं आपलं, आता जाऊया. गाडी पडायची. गाईज, आमच्या जिम ट्रेनरने गाणी बघ कशी लावले. काहीच वर्कआउट झालेलं आहे. ॲक्च्युली मला सगळे सेट दाखवायचे होते जे काय मारतो ते, बट जिममध्ये आज जास्तच गर्दी होती आणि ते गाणी लावलेली, त्यामुळं जास्त असं मन एवढा रेकॉर्ड पण नाही करता आला. बट नो प्रॉब्लेम. बट या वर्कआउट आपला चांगला झाला आणि आपल्यावर पार्टनर आहे ना, आता मित्र आहे आपला, सो थोडा एक्स्ट्रा पुश तर होतोच. तर आता घरी जाऊया आणि मील प्रेप करूया. मील म्हणजे नॉर्मलीच मील आहे. आता काय जास्त मी एवढा चिकनवरती फोकस नाही करत आहे खाण्यावरती. शक्यतो माझा जेवढा प्रोटीन इंटेक आहे तेवढा मी अंड्या थ्रूच पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे. सो आता ब्रेकफास्ट बनवूया. आज मी गळाभर खाणार आहे. तो गाईज, आपण आता घरी आलो आणि जे काही मी मील्स दाखवले ना, ते ॲक्च्युअल माझे मील्स नाही आहेत खरं तर. कारण की मी टोटली डिफरंट जेवतो, डिफरंट खातो सगळं. बट हे आज दाखवायचं कारण हेच होता की काहीतरी न खाण्यापेक्षा काहीतरी खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जिथं मी 100 ग्राम्स 200 ग्राम्स चिकन खायचो, तिथं आज मी फक्त 2 अंडी खाल्ली चपाती भाजीवरती. बट असं का? कारण की माझा थोडा बजेटचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळं तर ह्या मील्स डेफिनेटली मदत करतील तुमचा जो काय करंट फिजिक आहे त्याला मेंटेन ठेवण्यासाठी आणि एक नॉर्मल स्लो प्रोसेसने फॅट लॉस करण्यासाठी. हा मील्स डेफिनेटली युजफुल आहेत, कारण की मी सुद्धा माझ्या आधीसुद्धा ह्याच मील्स होत्या. बट जर तुम्हाला एक ॲडव्हान्स लेवलला फॅट लॉस करायचा आहे, ठीक आहे, कट करायचा आहे, तर तुम्हाला जास्त खायला लागेल. म्हणजेच चिकन प्रोटीन इंटेक वगैरे जास्त ठेवायला लागेल. हे मी आत्ता 2 चपात्या 4 चपात्या खाल्ल्या, बजेट इश्यू होते त्यामुळे. बट कसं आहे माहिती आहे, हे असे काही आहे गोष्टी आहेत ना ज्या बेसिक्स आहेत. ह्या बेसिकला आपण स्टिक राहिलो ना, रिझल्ट्स थोडे भेटतील, स्लो भेटतील, बट बॉडीला जो डिसिप्लिन आणि जी कन्सिस्टन्सीने तुम्ही फॉलो कराल ना, ते खूप युजफुल आहे तुम्हाला इन फ्युचर. आणि माझं सांगण्याचं कारण हेच होतं, कारण की माझ्या लास्ट काही व्हिडिओज पाहून सम ऑफ माय फॉलोअर्स माझे मील्स आहे असे सेम एज कॉपी केले आणि त्यांच्या डेली लाईफमध्ये अप्लाय केले. आणि नंतर मला मेसेज केले, दादा मी तुझे मील्स खाल्ले, हे ते काही वर्क नाही झाला, वेट गेन झाला, फॅट वाढला बॉडीमधला. बट इन रिॲलिटी बिहाइंड द कॅमेरा खूप साऱ्या गोष्टी चालतात, खूप सारे लाईफस्टाईलमध्ये फरक आहेत, ठीक आहे. ज्या फक्त खाऊन एकसारखी गोष्ट खाऊन एकसारखे रिझल्ट्स एक्सपेक्ट करणं खूप वेगळं आहे. मेटाबॉलिझम वगैरे खूप वेगळा असतो आणि मेन चीज आहे ती म्हणजे आपला लाईफस्टाईल आहे. माझा लाईफस्टाईल आणि तुमचा लाईफस्टाईल खूप वेगळा आहे, ठीक आहे ना. तर त्यामुळे सेम ॲज ज्या मील्स मी खातो आहे त्याच तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत असं काही नाही आहे. आणि ॲज अ सेड बिहाइंड द कॅमेरा खूप साऱ्या गोष्टी चालतात ज्या मी दाखवू शकत नाही आत्ता. ॲक्च्युली दाखवू शकतो, बट मला त्या दाखवायच्या नाही आहेत. थोडासा मी त्या बाबतीत कन्फ्यूज आहे, दाखवू की नको. बट इन फ्युचर मी नक्की ते दाखवेन. गाईज, आजच्यासाठी एवढंच खूप आहे. आपण लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. आता रात्रीच्या मील्स आणि हे ते बाकी सर्व मी येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये कवर करेन. कारण की कसं आहे माहिती आहे, एकाच व्हिडिओमध्ये जर सगळं कवर करायला गेलो ना, तर मग ते नन ऑफ यूज आहे. कारण की एवढा ऑडियन्स नाही आता की ती सगळी व्हिडिओ पाहतील. ऑलमोस्ट हे जे मी बोलतो हे सुद्धा कोण पाहते का नाही मला माहीत नाही, बट मी सांगतो आहे.